कशी असणार काय निरोप नाही आहे, परंतु काल जो निर्णय अपेक्षित होता तो घेतला आहे, त्यात दुमत नाही. जे 4 शब्द तज्ज्ञांना कागदावरती लिहून घेतले होते त्यातले 2 आले, 2 राहिले. तर ते विसरून राहिले. त्याच्यात नाराजी असण्याची आवश्यकता नाही असं आमचं वैयक्तिक मत आहे आणि ते विसरून राहिले असते, परंतु जे घ्यायला पाहिजे होती गेलं. मुख्यमंत्री साहेबांनी पटलावरती सांगितलं विधानसभेच्या की ज्याची नोंद मिळाली ती नोंद 1967च्या अगोदरची ती नोंद परिवारता येणार, त्याचे रक्ताचे सोयरे त्यामध्ये येणार आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे. आता तुम्ही उल्लेख केलायच आणि 2 शब्द राहिले ते त्यामध्ये घ्या आणि जी नोंद आहे त्याचे रक्ताचे नातेवाईक तुम्ही कसे ग्राह्य धरणार आहेत, रक्ताचे सोयरे. मात्र एवढं फक्त सांगा. म्हणजे तुम्ही काय केलंय, मोठा विषय दिला, एखाद्या घराला मोठा दरवाजा दिलाय पण त्याला साखळीच दिली नाही. मग पहिलं सुद्धा उघडच होतं ते घर. आता जरी दरवाजा लावला तरी कोणी पण येणारे जाणारे, कारण त्याला साखळी कडी कोंडाच नाही. म्हणजे तुम्ही थोडीशी पाचर ठेवली. म्हणजे आम्ही एखादा निर्णय तुम्ही घोषणा केली, एखादा निर्णय घेतला म्हणजे आनंदाला तो हुरळून जाणारे नाही आहेत. कारण इथून पाठीमागचं असंच आम्हाला घडलेलं आहे. मराठा समाजाला 70 वर्षात विजय जवळ यायचा आणि हुलकाने द्यायचं. यावेळेस असं होणार नाही, कारण समाजाने खूपच घाम गाळला आहे. यावेळेस खूप कष्ट, खूप संघर्ष यावेळेस समाजाने केलेला आहे. त्यामुळे तुम्ही फक्त स्पष्ट करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता म्हणजे समाजाचा मार्ग मोकळा होईल आणि सरकारचं पण मोकळा होईल. आणि मला वाटतं ते उद्या किंवा 23 100% करतील. पुढचं आंदोलनाची घोषणा करायची वेळ येणार नाही. मात्र त्यांनी जर स्पष्टीकरण नाही केलं, त्याचं स्पष्ट भूमिका किंवा त्यांनी अटी शर्ती नाही आहेत, सुलभता आहे त्याच्यामध्ये असं जर मानलं तर ठीक. जर नाही मानलं मग मात्र त्याची घोषणा करून उपयोग नाही. कारण घोषणा केली पण त्याची अंमलबजावणीच केली नाही, म्हणजे एखादी गोष्ट आम्हाला दिली पण त्याचा लाभच होणार नाही, मग त्या घोषणेचा काय अर्थ राहणार नाही. नाविलाजानं 23ला पुढच्या आंदोलनाची घोषणा करावी लागेल. पण आपण ज्या नोंदीचा कायम उल्लेख करताय त्याच्यामध्ये आणि सरकारकडे असलेल्या कुणबी नोंदीमध्ये काही फरक जाणवतोय का? आपण 54 लाखाचा आकडा दिला होता. काय फरक नाही, एकच आहे. 54 लाखाचाच आकडा आहे, त्यात काय दुमत नाही आहे. 100% नोंदी सगळ्या शासकीय नोंदी आहेत. मराठ्यांना राज्यातल्या सगळ्यांना आरक्षण मिळणार. तर 2 शब्द तेवढे घालायचे ते घालतील आणि अटी शर्ती नाही आहेत किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहेत निकष सांगायला लागतील आम्हाला. तुम्ही बॉन्ड घेणार आहेत की शपथपत्र घेणार आहेत की तुम्ही काय करणार आहेत, तर शासन निर्णय करणार आहेत. शासन निर्णय जर तुम्ही केला आणि राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना जर आदेश केले तर ते सोपं होईल. नातं दाखवायचं कसं? तुम्ही आम्ही सांगितलेलं नातं मान्य करणार आहात तर ठीक आहे, हरकत नाही. पण करणार नसाल तर मग निकष काय, नातं दाखवणार कसं? मग तर कोणी पण म्हणणार ना मी आहे असं. ते भूमिका स्पष्ट करतील आणि मी समाजाच्या वतीनं रात्री त्यांच्या कानावर टाकले. कोणते शब्द कोणते 2 ते 23ला सांगावे लागतील. मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीपर्यंत वेळ मागितलाय, तुम्ही त्याच्यावर सहमत आहात? सरसकटवरची हो, आताही ठाम राहणार आहे. त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. हे मायबाप समाजाला शब्द दिलेला आहे तो मी पाळणार आहे. फेब्रुवारीचा वेळ जो मागितला आपला दुसरा प्रश्न आहे ते क्युरिटी पिटिशनचा विषय. म्हणजे अहवाल आला पाहिजे राज्य मागासवर्ग आयोगाचा, त्याच्यासाठीचा तो विषय. आम्ही ते आरक्षण नाकारलेलं नाही आहे, मराठ्यांनी नाकारणार सुद्धा नाही. परंतु त्यात काही किंतु परंतु आहेत. ते आरक्षण NT VGNT सारखं टिकणार आहे का? तर याचं उत्तर माझ्या मतानं नाही आहे. कारण 50%च्या वर जात आहे आणि इंद्र साहनीचं जजमेंट सांगतं 50%च्या वर नाही टिकू शकत. मग पुन्हा तेच पाडे वाचायला लागतील आम्हाला. ते टिकणार आहे का? हे तर क्युरिटी पिटिशन तर याच आंदोलनामुळं दाखल झालेली आहे, सरकारनं केलेली. कारण याच मराठा समाजाच्या आंदोलनाच्या रेट्यामुळं टास्क फोर्ससुद्धा निर्माण झालेला आहे. हरीश साळवी साहेबांचे सारखे ज्येष्ठ वकीलसुद्धा सरकारनं दिलेले क्युरिटी पिटिशनचे याच मराठ्यांच्या रेट्यामुळं लागलेले. आम्ही काय ते नाकारत नाही असं नाही, पण ते टिकणार आहे का आमच्या पुढचा प्रश्न आहे. त्यामुळं त्याच्यात खेळ खेळत बसण्यापेक्षा, पुन्हा तेच पाडे वाचित बसण्यापेक्षा मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात OBC आरक्षणात असलेल्या. मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालं. ते कायदा पारित करा, आता फक्त शासन निर्णय करा. पटलावर तर तुम्ही घेतलंच. तिन्ही कायदेमंडळ ॲक्टिव्ह आहेत, विधानसभा सुरू आहे. मग कशासाठी तुम्ही विनाकारण वेळ काढायचा किंवा वेळ वाढवायचा आहे तुम्हाला? तिथं मागणी आमची नाहीच आहे. परंतु सांगितलं ना मग की ते टिकणार आहे का NT VGNT सारखं, का पुन्हा आम्हाला हुलकावणीच देणार आहे? त्यापेक्षा नोंदी सापडल्यात. मराठा आणि कुणबी एक आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्या. बाळासाहेब सराटे जे की तुमच्यासोबत ते असतात त्यांनी असा दावा केला आहे की जे आरक्षण घेत आहेत, कुणबी आरक्षण जे घेत आहेत त्यांचे सरकार जे आहे ते नोंदी सुविधेचे इकडे आकडा फुटून सांगते. सगळ्याला सगळं माहिती. परळीमध्ये एकही कुणबीची नोंद सापडली नाही. नेमकं काय आहे तिथं? तहसील आता बीडमध्ये सापडले, परळीमध्ये एक पण नाही. मी हे प्रश्न परवा सुद्धा सरकारला सांगितला आहे की असे बरेच तालुके आहेत. याच्या अगोदर गेवराई सुद्धा होता.
हाच तालुका सुद्धा होता, निरंक म्हणून अहवाल दिला होता, नंतर इथं सापडल्या. काही अधिकारी जाणून बुजून जातीवाद करतायत, त्यांना कामावून कमी केलं पाहिजे आणि तिथं पुन्हा नोंदी शोधल्या पाहिजेत हे सांगितलंय. म्हणून पुन्हा शिंदे समिती काम सुरू करणार. मुंबईला मोर्चा जाणार आहे का, आणि जर जाणार असेल तर त्यावर तुमचं काय मत आहे? त्याने कुठं ठरलंय, मराठ्याने ठरवलंच नाही जायचं म्हणून, पण आम्ही काय जाऊ नये का मुंबई बघायला कशी आहे काय, असं का बंद नाही का आमचीच मुंबई, आम्हाला बघू नये इमान कसं असतं काय कसं असतं. नाही आम्ही ठरेल नाही, समाजाला जायचंच नाही कुठंच, समाज ठरविणार आहे. पण का जाऊ नये बाबा मुंबईला, आम्ही सगळे दुनिया येते तिथून, आम्हाला का बघायचं नाही कधी, बघून येणार बिस्किटाच्या कंपन्या कशा असतात काय. मार्गी लागल्यानंतर शेतकऱ्यासाठी जरांगे पाटील रस्त्यावर उतरणार का? शेतकऱ्याचे खूप प्रश्न आहेत, आत्महत्या देखील होतात. बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी जवळपास 278 आत्महत्या झाल्या. आम्ही शेतकऱ्याचं पोरग आहे, पण वेळेवरती ते आपण ठरवणार आहेत. मी काय शेतकऱ्यापासून लांब पाळणारा नाही, पण मला थोडी वेगळी सवय आहे. काम करताना मी कधी पण एकच मुद्दा हातात घेतो आणि तो कडीलाच नेऊन घालतो, त्याशिवाय मागं सरकतच नाही. अगोदर मला हे सोयीला लागून द्या, एकदा हे सोयीला लागलं ते बी मायबाप माझाच आहे शेतकरी, मग का त्याच्यात समजा उतारलोच, अरे मग काय